तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ड्रायव्हर भावांसाठी खूप महत्त्वाचं असं प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे मी. तर माहित नाही कसं आहे, काय माहित नाही, टायर मध्ये हवा भरायचं आहे हे कसं आहे कसं नाही. मला खूप चीप रेट मध्ये भेटलंय हे, अगदी 300-350 रुपयाच्या ह्याच्यामध्ये भेटलंय. तर चला आपण अनबॉक्सिंग करूया, कसं आहे कसं नाही प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो. तर सर्वप्रथम सांगू इच्छितो, 7 दिवस लागलेत मित्रांनो या प्रोडक्टला यायसाठी. 7 दिवस मी वाट बघितली. पण सांगायचं एकच कारण, आपण जसे आपले ओलाचे कस्टमर जिथं कमी पैसे भेटतात तसं बुक करतात ना, तसंच आपण जिथं कमी पैसे भेटतात ते वाला प्रोडक्ट मागवलंय. आता बघूया कसं असतं प्रोडक्ट कसं नाही. ऐक, आपण काय कंपनीचं नाव वगैरे दाखवत नाही मित्रांनो, आपण डायरेक्ट प्रोडक्टच बाहेर काढूयात. काय आहे? हा, आय थिंक हे फुटबॉल मध्ये हवा भरायची आणि हे फुगे बिगे फुगवायला हे नोझल त्याला लावायचे असतात. तर काय माहिती काय कसं काय लावत ते. आणि ही आहे ती मशीन. याला खूप छोटी वाटते मला ही. असं मी एवढं हे केलं नव्हतं, म्हणजे असं वाटलंच नव्हतं एवढी छोटी येईल. पण चालेल, ट्राय करायला काय हरकत नाहीये. ऍक्च्युली हवा भरायची मशीन आहे आणि बघितलेलं व्हिडिओ मध्ये असं ठेवतात त्याला. आय थिंक हे असं ठेवून हे टायर प्रेशरला असं लावतात आणि हे पायाने असं प्रेस करतात. आवाज येत असेल तुम्हाला. अच्छा, इथं मीटर पण दाखवतात बघा, प्रेशर मीटर पण आहे. तर हे कर, आपण जसं हवा भरतो जर दाबून ठेवले तर प्रेशर पण दिसतो बघा, ते प्रेशर वर खाली होतं त्याचा. तर असं आहे, पण हे काय मला वाटत नाही मित्रांनो हे आपल्या गाडीला युजफुल होईल. पण सगळ्यात महत्वाचं बोलायचं इच्छितो, ज्यांच्याकडे सायकल वगैरे आहे ना, सायकल म्हणावा नाहीतर बाईक साठी सुद्धा हे मला वाटत नाही की एवढं परफेक्ट असणार आहे. कारण की खूप मटेरियल एवढं काय चांगलं वाटत नाही मला. आता कोणत्या कंपनीचे काय ते तर मी ऍड करत नाही, कारण की आपल्याला ना कोणत्या कंपनीचं ऍडव्हर्टाइजमेंट करायची आणि नाही कोणत्या कंपनीचं नाव पण खराब करायचंय. ऍक्च्युली खूपच आय थिंक हे वाकडं पण झालं बघा, बसत नाही आता याला. ते गाडीला लावल्यावर काय अवस्था झाली असते याची, तुम्हीच आता विचार करा मित्रांनो. पण एक सांगू इच्छितो, पैसे वाचवायला आपण जातो, पण त्याच्यावर ते सगळे पैसे पाण्यात गेल्यासारखेच असतात. तर कधी पण कोणती पण ना स्वस्त वस्तू घ्यायच्या पहिलं ना, कंपनीचं म्हणजे जो पण ब्रँडची वस्तू तुम्ही घेता त्याचं एकदा सर्च करा, गुगल करा, सगळं करा आणि त्याच्यानंतर ती परचेस करा. जर कोणी घेतली असेल तर त्याच्याकडं अनुभव घ्या त्या वस्तूचा. कारण की ऑनलाईन फ्रॉड पण खूप चालला. आता ही मशीन मी जवळजवळ काय जास्त ना 350-400 रुपयाचीच मागवली आणि ऑनलाईन वेबसाईट मधून मागवलेली. आता ट्रस्टेबल पण नाही मागवलेली मी अमेझॉन वगैरे, असंच फेसबुक वरून ऍड बघितले ना, ते रिफंड पण होणार नाही. आता काय करायचं या मशीनचं. म्हणून पैसे आपले वाचवा, प्रॉपरली तुम्ही सर्च करा त्या वस्तूबद्दल आणि सर्च करून झालं नाही आवडली, नाही तुम्हाला सर्च करायला काय भेटलं, तर तुमच्या आसपास जर कोणाकडे असेल ती वस्तू तर त्या माणसाचे रिव्ह्यू घ्या आणि त्याशिवाय तुम्ही काहीच ऑनलाईन वस्तू बाय करू नका. ओके मित्रांनो, चला भेटतो दुसऱ्या ब्लॉग मध्ये असंच एखादी नवीन वस्तू घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.